नमस्कार, मी कोमल. माझ्या कोमल्स रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण चॉकलेट इडली लावा केक बनवणार आहोत. तर त्याच्यासाठी ते चॉकलेट घेतलेलं आहे, तेच म्हणजे डेअरी मिल्क घेतलेलं आहे. तर डेअरी मिल्क आपल्याला एका वाटीत अशा प्रकारे टाकायचं आहे. त्याचे मी तुकडे केलेले आहेत. त्याच्यानंतर इथे पाणी गरम केलेलं आहे. तर कोणतेही भांडं घ्या, त्या भांड्यामध्ये पाण्याच्या उंचवर भांडं असावं, असं कोणतंही भांडं घ्या तुम्ही. आणि त्याच्यावर आपल्याला चॉकलेट अशा प्रकारे मेल्ट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मी ते ब्लॅक बुर्बॉन बिस्किट घेतलेलं आहे, ते आपल्याला मिक्सरमध्ये टाकून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे इथे मी 2 अशा प्रकारे घेतलेले आहेत याचे पॅकेट बुर्बॉनचे. तर आता तोडून आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकायचे आहेत. तर तोडून मिक्सरच्या भांड्यात मी सगळे जे बुर्बॉन बिस्किट आहेत ते टाकलेले आहेत. पाहू शकता हे सगळे बुर्बॉन बिस्किट एका मिक्सरच्या भांड्यात मी टाकलेले आहेत तुकडे करून. ते आता मिक्सरला लावून आपल्याला बारीक अशी पावडर करून घ्यायची त्या बिस्किटांची. तर ते बारीक पावडर करून घेतलेली आहे. तर एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला पावडर करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इथे दूध घेतलेलं आहे. तर दूध टाकायचं आहे आपल्याला आणि मिक्स करत राहायचं आहे. तर आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे त्या पावडरची. तर थोडं थोडं दूध टाका, एकदम टाकू नका, नाहीतर हे बॅटर जे आहे पातळ होऊ शकतं. तर अशा प्रकारे मी थोडं थोडं दूध टाकून याचं छान बॅटर केलेलं आहे. मध्ये गाठी वगैरे राहू नये, सगळ्या गाठी अशा प्रकारे आपल्याला काढून घ्यायच्या आहेत आणि छान असं स्लरी बनवून घ्यायची आहे. तर एवढं आपली कन्सिस्टन्सी पाहिजे, जास्तही पातळ नको आणि जास्तही घट्ट नको. तर इथे मी आता इडली पात्र घेतलेलं आहे, त्याला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे. म्हणजे इडली पात्रात आपल्याला हे आता बॅटर टाकून घ्यायचं आहे. पहिल्यांदा आपल्याला 1 चमचाच टाकून घ्यायचा आहे. अशा प्रकारे 1 चम्मच आपल्याला सगळ्या ह्याच्यामध्ये आहेत टाकून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे मी सगळ्यामध्ये जे आहे टाकून घेते, जास्त टाकू नका एकदम. तर 1 चमचा फक्त आपल्याला टाकून घ्यायचा आहे. आता सगळीकडे मी टाकून घेतलेलं आहे. आता आपल्याला चॉकलेटचे बॉल्स असतील किंवा चॉकलेट इथे डेअरी मिल्क आपण मेल्ट करून ठेवले ना, ते पण टाकू शकता किंवा तसंच चॉकलेट तुम्ही तसंही टाकू शकता. तर अशा प्रकारे मी चॉकलेट टाकून घेते आहे आतमध्ये. आणि वरून आपल्याला अजून हे बॅटर टाकून घ्यायचं आहे. पूर्ण जे चॉकलेट आहे पूर्ण आपलं हाईड करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. तर सगळीकडे मी टाकून घेतलेलं आहे आणि जे उरलेलं आहे ते दुसऱ्या भांड्यामध्ये आपल्याला इडलीच्या पात्रात टाकून घ्यायचं आहे. तर ते पण मी तसंच करून घेणार आहे. आणि इकडे इडली पात्रात खाली बेसला पाणी घातलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला आता हे इडली लावा केकचे पात्र ठेवून द्यायचे आहेत अशा प्रकारे. तर इथे दोन्ही ठेवलेले आहेत. आता झाकण लावायचं आहे आणि लो फ्लेमवर आपल्याला 15 मिनिट या लावा केकला छान स्टीम करून घ्यायचं आहे. पाहू शकताय मस्त लावा केक झालेले आहेत आणि एकदम असं सुरळीतपणे निघत आहेत, कुठे चिटकत वगैरे नाही आहेत. तर खूप मस्त झालेले आहेत. तर सगळे जे लावा केक आहेत आता मी काढून घेते. तर अशा प्रकारे आता सगळे लावा केक मी आता इथे काढून घेतलेले आहेत. लहान मुलांना ही रेसिपी खूप आवडते, नक्की ट्राय करा. अगदी साधी सोपी सरळ रेसिपी आहे आणि झटपट होणारी आहे. तर नक्की एकदा तरी ट्राय करा. आता इथे सगळं काढून घेतलेले आहेत मी. त्याच्यानंतर आता आपल्याला पाहू शकताय तुम्ही किती छान असं लावा केक झालेला आहे. तुम्हाला कट करून दाखवते. आतमधलं चॉकलेट किती मस्त असं मेल्ट झालेलं आहे. किती मस्त असं मेल्ट झालेलं आहे आपला लावा केक. खूप छान झाला आहे. नक्की ट्राय करा आणि प्लीज सबस्क्राईब करा.